केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. नमस्कार, आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज. सावदा शहरातून एक भक्तिमय आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे सावदा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात भव्य सत्कार समारंभ पार पडला. नगरपालिका निवडणूक निकालानंतर प्रथमच सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येत मंदिरात दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी यांच्या हस्ते, तसेच शास्त्री धर्मकिशोर दासजी, शास्त्री विश्वप्रकाश दासजी, शास्त्री भक्तिप्रिय दासजी आणि दीपक भगत यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांना मोत्याची माळ व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संतांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सावदा शहराचा विकास प्रामाणिकपणे करा, असा विकास घडवा की पुढील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेला हेच नगरसेवक पुन्हा पाहिजे वाटले पाहिजेत, असे मोलाचे आशीर्वाद दिले. या सत्कार समारंभाचे विशेष आकर्षण म्हणजे निवडून आलेल्या नगरसेविकांच्या पती यांचाही सत्कार करण्यात आला. नगरसेविकांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यामागे कुटुंबियांचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या पतींनाही मोत्याची माळ व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे विश्वस्थ चंद्रशेखर पाटील, डॉक्टर अजित कुमार पाटील, धनंजय चौधरी, शिवाजी भारंबे यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने हरिभक्त आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे विश्वस्थ नंदकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांनी सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय सहकार्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. हा सत्कार समारंभ भक्ती, एकोपा आणि सकारात्मक राजकारणाचे दर्शन घडवणारा ठरला असून सावदा शहराच्या नव्या विकास पर्वाला मिळालेला हा शुभारंभ असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अशाच स्थानिक, विश्वसनीय आणि सविस्तर बातम्यांसाठी लेवा जगत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. लेवा जगत न्यूज. सलीम अहमद पिंजारी या इथे उपस्थित हबीबुल्लाह पठाण यांनी सुद्धा महाराजांना नमस्कार सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षा माननीय सौ रेणुका राजेंद्र पाटील यांचे श्रीमान माझे विद्यार्थी आहे आणि मित्र हे माझे विद्यार्थी आहे. हे सगळेच्या सगळे बॅक बेंचर होते आणि त्यातल्या त्यात हे सगळे बंडखोर होते. त्याच्यामुळे यांच्याशी आमचे 2-2 बेंचच्या पुढे बसणारी माणसं हे फक्त नोकऱ्या करतात आणि मागे बसणारी जी माणसं आहेत तेच इतिहास घडवतात. आणि तो इतिहास प्रमाणे माननीय सौ रंजना जितेंद्र भारंबे हा जो चेहरा आहे, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक अतिशय यशस्वीरित्या ते भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. मित्रहो, या प्रसंगी आलेल्या सर्वशा यांच्या मागे जो शहेनशाह उभा आहे सध्या, आपण सर्वजण त्यांना ओळखता. सावद्याच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांचे वडील सुद्धा नगरसेवक होते. आणि मित्रहो, त्याच परिवारातून आदरणीय राजूदादा तोच वसा घेऊन पुढे चालत आहे व आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवत आहे. त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करूया. आपल्या सावदा आपल्या मंदिरचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी हे त्यांचा सत्कार करतील. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. टास्क दिला होता आणि त्यामध्ये आपल्या आगम हायस्कूलचा नंबर आलाच पाहिजे.
म्हणून श्याम भाऊंनी आगम हायस्कूल आणि आजूबाजूचा परिसर सुंदर स्वच्छ कसा होईल असं कसोशीनं प्रयत्न करून आमच्याकडून काही कामं करवून घेतली होती आणि शाळेला एक वेगळी जशी शिस्त त्यांच्या काळामध्ये लागली होती. शिक्षण सभापती असताना श्यामभाऊंनी जी शिस्त लावलेली आहे हिशोब ठेवण्याची वगैरे वगैरे ती आजतागायत सुरू आहे. त्यांचं सुद्धा कार्य अतिशय अधोरेखित करण्यासारखं आहे. तर त्यांचं सुद्धा इथे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तुमची पण हो आणि संपूर्ण गावाची पण हो. महाराज माझी प्रगती स्वामी भक्तिप्रियदासजी हे करतील. आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपरवरती पेन असा खचखच मारून सुप्रिटेंडेंटचं ब्लड प्रेशर वाढवणारं हे व्यक्तिमत्व आहे. मित्र विशाल भाऊ तोच तडफदारपणा घेऊन सावधानगरीच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहे. त्यांना सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. विशालचं स्वागत व सत्कार आमच्या मंदिरचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश शास्त्री करतील. त्याचप्रमाणे करू शकले आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांना साथ आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. निवडून येत असतानाचे जे जे निकष आहेत ते तिने अगोदरच पूर्ण केले. आपलं बोलणं अस्खलित असणे, वेगवेगळ्या राजकीय लोकांशी इंटरॅक्शन ठेवणे आणि सर्वात महत्वाचं पब्लिकशी रिलेशन ठेवणे हा तिने अतिशय उत्कृष्टरित्या टास्क पार केलेला आहे. तर कमी मताधिक्याने का ना होय पण परंतु विजय हा महत्वाचा आहे. कमी मताधिक्य असलं तरी सिमरनने तो टास्क पूर्ण केलेला आहे. तिचा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या सावदा मंदिरच्या स्वामींच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया. मी आदरणीय भंगाळे या शिवसेना या राजकीय पक्षामार्फत ते सतत या शहरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. वेगवेगळे समाज ही पर्सनॅलिटी सुद्धा आपल्या ओळखीची आहे. मागच्या टर्म मध्ये 5 वर्ष या सावदा शहराच्या सेवेमध्ये त्यांनी घालवलेली आहे. मागचे 5 वर्ष सावदा शहराच्या सेवेमध्ये ते होतेच, परंतु जे भारंबे हे आपल्या आहे मास्टर डिग्री त्यांनी प्राप्त केलेली आहे. मित्र हो, सुशिक्षित राजकारणी म्हणजे सुशिक्षित आणि राजकारणी हे जे आपल्या सावदा शहराला लाभलेलं आहे. मित्र त्यांच्या शिक्षणाच्या द्वारे आपल्या सावदा शहराला निश्चितच लाभ होणार आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आदरणीय मित्र निवडून आलेले हे चेहरे नवीन जरी असले तरी कालांतराने ते आपल्याला परिचित या इथे आपल्या सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. पर्यंत पोहोचवलं होता. सावदा शहराच्या इतिहास माझी विद्यार्थी आहे. मित्र हो, आले का? ओके ओके ओके. ही मंडळी करतीलच अशी या प्रसंगी स्वामीनारायण भगवंतांच्या चरणारविंदाची आपण प्रार्थना करूया. थोड्याच वेळामध्ये आले का? व्यासपीठावर उपस्थित श्री स्वामीनारायण मंदिर कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी स्वामी, शास्त्री विश्वप्रकाशदासजी स्वामी, समस्त संत मंडळ आणि नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो सावदा शहराचा विकास आणि असं म्हटलं तरी चालेल की सावदा शहराचा आता सुवर्ण युग सुरू झालेला आहे. कारण सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे वाटतच आहे की आता रामराज्य प्रजा सुखी या न्यायाप्रमाणे तुम्ही सर्व नगराध्यक्ष, नगरसेविका आणि नगरसेवक
सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा परमो धर्म. गावकऱ्यांनी आपल्याला जे आशीर्वाद दिलेले आहेत मतारूपाने, जी श्रद्धा दाखवलेली आहे, नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी क्षमता असली पाहिजे. कारण हे मत नसतात, हे गावकऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा असतात. गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. माणसानं फक्त कर्म केलं पाहिजे, फळाची अपेक्षा केली नाही पाहिजे. कारण फळ देणारा तो देवता आहे, परमात्मा आहे. म्हणून नक्कीच आपण सर्व इथे जमले आणि आमच्या मनामध्ये सुद्धा भाव झाला की जे नूतन जे काही नगरसेवक, नगराध्यक्ष जे काही सर्व आहात त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे, राधाकृष्ण देवांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. कारण ही गावकऱ्यांनी दाखवलेली श्रद्धा नक्कीच हे गावकऱ्यांच्या कामामध्ये येईल. आणि राधाकृष्ण देवाच्या चरणावर सुद्धा प्रार्थना करतो की तुमच्याद्वारा चांगले आणि समाजासाठी चांगले कामं घडतील अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि नक्कीच आपण जेव्हा आपला कार्यकाळ पूर्ण करू त्यावेळेस नक्कीच जनतेला समाधान झालं पाहिजे. आणि त्यानंतर जो येणारा जो काळ आहे आणि नक्कीच समाजाने विचारलं पाहिजे की नाही, आता जो काळ केला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हेच लोक आम्हाला पाहिजे, असा सुद्धा तो विश्वास जनतेला द्या. आणि शेवटी वडतालवासी हरिकृष्ण महाराज आणि सावदावासी राधाकृष्णदेव यांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या हातामधून खूप काही चांगले कार्य घडो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा तुम्हाला माझा नमस्कार आणि जय स्वामीनारायण, जय महाराष्ट्र. सचिन चुडामण बराटे त्यांनी एक तर अनुभव जमा केला आणि त्या अनुभवाचा फायदा घेऊन या वेळेला ते नगरसेवक म्हणून आपल्याकडून निवडून आलेले एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि त्या सेवेचं फलित म्हणून आज सचिनच्या पदरामध्ये आदरणीय स्वामीनारायण भगवान यांनी ते पारणं आपलं टाकलेलं आहे. या प्रसंगी सावदा मंदिरच्या वतीनं सचिन बराटे यांचं सुद्धा स्वागत व सत्कार करूया. सावदा मंदिरचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी यांना विनंती करतो त्यांनी सचिनचं स्वागत व सर्व नगरसेवकांमध्ये सर्वात कमी वयाचा तरुण नगरसेवक कोण असेल तर तो म्हणजे नकुल बेंडाळे. मित्र हो, नकुल सुद्धा अतिशय उत्साही व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या सामाजिक जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे आदरणीय त्याचप्रमाणे मनीष बंगाळे आणि वयानिमित्तानं लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.